नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. थिंकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण व्यंजन संधी हा प्रकार पुन्हा शिकत आहे, कारण याच्या अगोदरचं जे लेक्चर झालेलं आहे आपण त्यामध्ये सुद्धा व्यंजन संधी शिकलेलो आहे. पण त्यामध्ये आपण नाही का व्यंजन संधीमध्ये जसं आपण नाही काय प्रथमा व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिका व्यंजन संधी शिकलो आहे. तर आज जो आपण शिकत आहे या व्यंजन संधीचा पुढला भाग शिकत आहे. आता पुढल्या भागमध्ये नाही का काय काय येणार आहे, आपण तचा नियम शिकायचा आहे, आपल्याला मचा नियम शिकायचा आहे आणि छचा नियम शिकायचा आहे. आता हे जे संधीचे जे प्रकार आहे ते आपण नाही का जे व्यंजन संधीमध्ये शिकत आहे. आपल्याला कालही मी तुम्हाला शिकवलं होतं, म्हणजे याच्या अगोदरचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपल्याला माहीत पडलं होतं का व्यंजन संधी आपण कशी शिकतो. काय शिकत आहे आपण आज, तर आपण शिकत आहे व्यंजन संधी आहे ना, व्यंजन संधी. ओके, हा प्रकार शिकत आहे संधी. आणि लक्षात ठेवा का व्यंजन संधी ज्या वेळेस नाही का आपण शिकतो तर तुम्हाला नाही काय म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये जे शिकवलं होतं ते पुन्हा एक वेळा नाही काय रिपीट करू. काय जर व्यंजन म्हणजे एखादा वर्ण व्यंजन असन, व्यंजन अधिक व्यंजन, व्यंजन अधिक व्यंजन येत असेल तर याला काय म्हणायचं असते, व्यंजन संधी. यालाच काय म्हणायचं, व्यंजन संधी. संधी ठीक आहे, व्यंजन संधी आपण याला म्हणू शकतो. आता एक आणखी नियम लक्षात ठेवायचं, आपण नाही काय याच्यामध्ये नाही काय करायचं आहे, व्यंजन अधिक स्वर असा सुद्धा येत असेल तरी याला काय म्हणायचं, व्यंजन संधी. काय म्हणायचं याला, व्यंजन संधी म्हणायचं, व्यंजन संधी. संधी ठीक आहे, हा आपला व्यंजन संधीचा नियम आहे. हे फक्त दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण आज नाही का जो शिकत आहे आपल्याला तचा नियम शिकायचा आहे, मचा नियम शिकायचा आहे आणि छचा नियम शिकायचा आहे. तर आपण सुरुवात करू तच्या नियमापासून. ठीक आहे, मग सुरुवातीला जो आपण पहिला जो प्रकार शिकत आहे त्याला म्हणायचा त पाय मोडलेला असला पाहिजे. तचा नियम, तचा नियम. ओके, तचा नियम. आता तचा नियम म्हणजे काय लक्षात ठेवायचं का, लक्षात ठेवा एक आपण नाही का उदाहरण घेऊ. उदाहरण नाही काय, जर मी नाही का एखादं उदाहरण घेतलं, इथं एक उदाहरण घेऊ. इथं लिहिलं मी सत, ठीक आहे, आणि प्लस घेतला, इथं काय घेतलं आपण प्लस, आणि इथं लिहिलं आपलं चरित्र. ठीक आहे, सत चरित्र असा एक नाही का आपण शब्द लिहिला. तुम्हाला आपला नियम माहीतच आहे, आपण काय करत असतो, सर्वात पहिले प्लस घेतो. क्लिअर, सर्वात पहिले आपण प्लस घेतला, प्लसच्या अगोदर दिसत आहे तुम्हाला त आहे ना, आणि त्याच्यानंतर नाही काय तच्या नंतर म्हणजे प्लसच्या नंतर काय दिसत आहे आपल्याला च. ठीक आहे, मग आता नियम पहा लक्षात काय ठेवायचं, जर नाही काय तच्या समोर आपल्याला माहीत आहे का आपण प्लस म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, प्लसलाच आपण समोर असा शब्द वापरत असतो. आता तच्या समोर, समोर म्हणजे प्लस, तच्या समोर जर च, ठीक आहे, च किंवा छ आला, त किंवा छ आला, तच्या समोर च किंवा छ आला, तर अशा वेळेस हा जो त आहे ना या तचा च करायचा, या तचा काय करायचा, च करायचं. ठीक आहे, च प्लस च आणि छ हे जे राहीन ते राहीनच. ठीक आहे, मग आता नियमामध्ये पहा बरं. आता नियम दिसत आहे तुम्हाला, तच्या समोर काय दिसत आहे आपल्याला, च दिसत आहे. याचा अर्थ तचा काय बनला, तर तचा बनते इथं च. ओके, च पाय मोडलेलाच राहील कारण तचा पाय मोडलेला आहे, याचा अर्थ चचा सुद्धा पाय मोडून दाखवा. आणि प्लस इथं दिसत आहे तुम्हाला च. आता चचा पाय मोडलेला आहे आणि इथं एक च आहे, या दोघांपासून आपण जोडाक्षर तयार करू शकतो. म्हणून हा जोडाक्षर कोणता झाला, च झाला आहे ना. याला आपण द्वित म्हणत असतो. तुम्हाला माहीत आहे, एक सारखे जर दोन आपण वर्ण मिळवले तर त्याला द्वित म्हणतो, आणि द्वितमध्ये एक स्वर मिळवला त्याला जोडाक्षर म्हणतात. आहे ठीक आहे, च. आता काय उरायला लगेच नाही काय लक्षात ठेवा, शब्द काय बनला मग इथं, स चरित्र झाला. हा झाला तुमचा शब्द सच चरित्र. क्लिअर. आता तचा नियम आपण जो पहिला शिकलो. आता इथं पहा बरं, आता दुसरं एखादं उदाहरण नाही का मी तुम्हाला तच्या नियमामध्ये दुसरं उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण घेऊ कोणतं एखादं घेऊ आपण, स त पाय मोडलेला, आणि इथं द्यायचं आहे ज न. ठीक आहे, सत प्लस जन. आता पुन्हा तुम्हाला नियमानुसार आपण काय घेणार आहे, पहिले घेतला आपण प्लस, प्लसच्या अगोदर दिसत आहे तुम्हाला त, आणि त्याच्यानंतर दिसत आहे तुम्हाला ज. ठीक आहे, इथं दिसत आहे ज. आता यामधून नाही का पुन्हा इथं पहा, तच्या समोर तुम्हाला ज दिसत आहे. नियम लक्षात ठेवा. मग नियम काय म्हणते, जर तच्या समोर जर नाही का आपल्याला ज
किंवा झ दिसत असन, ज किंवा किंवा काय दिसत असन आपल्याला, झ दिसत असन. ठीक आहे, तच्या समोर ज किंवा झ दिसला है ना. मग अशा वेळेस आपण काय करायचा, या जो त दिसत आहे ना, तचा ज करायचा, तचा काय करायचा, ज करायचा. झालं. मग आपण इथं सुद्धा आपण काय करायचं, इथं आता तच्या समोर काय दिसत आहे, ज दिसत आहे. मग आपण तचा केला, त जो दिसत आहे तचा आपण काय करणार आहे, मग या तचा दिसत आहे आपल्याला ज करायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला, ज कसा दाखवायचा आहे, पाय मोडलेला. आता इथं दिसत आहे ज, पुन्हा जोडाक्षर तयार करा. काय झालं मग, ज है ना. आणि पूर्ण शब्द तयार झाला, सज्जन. कोणता शब्द तयार होते मग, सज्जन. अशा स्वरूपाचं नाही काय तुम्हाला तच्या नियमामध्ये लक्षात येऊन जाते. आता आपण नाही काय आणखी एक नाही काय उदाहरण पाहू. आता तिसरं उदाहरण ना. आता याच्यामध्ये तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण नाही काय एखादा शब्द घेऊ, त. ठीक आहे, त घेतला मी, त प्लस टीका. असा शब्द तुमच्यासमोर घेतला मी, त प्लस टीका घेतला. पुन्हा आपला तोच नियम आहे, नियमाला लक्षात ठेवा. काय घेतला पण, प्लस घेतला, प्लसच्या अगोदर काय दिसत आहे, त दिसत आहे, आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे, टी दिसत आहे है ना. टीचा अर्थ ट लक्षात ठेवा ना, टी म्हणजे ट. आता पुन्हा इथे नियम तोच लक्षात ठेवायचा आहे. जर तच्या समोर ट किंवा ठ दिसला, काय दिसला, तच्या समोर ट किंवा ठ दिसला, तर अशा वेळेस नाही का आपण काय करत असतो, मग तचा काय बनते, ट बनते. ओके. आणि म्हणून नाही काय ह्या जो त आहे, ह्या जो त दिसत आहे आपल्याला, या तचा काय करायचं आहे, तर या तचा करायचा आहे ट. तचा काय केला मग आपण, ट है ना. पण लक्षात ठेवा, ट किंवा ठ दोनपैकी कोणताही येऊ द्या तरी तुम्हाला टच करायचा. ठीक आहे. मग आता तच्या जागी आपण ट केला. मग आपला नियम पहा. आता तच्या जागी आपण काय केला, ट केला, पाय मोडलेला आहे, आणि प्लस इथं दिसत आहे टी. चला जोडाक्षर तयार करा. जोडाक्षर कसं बनवायचं, अर्धा अशा स्वरूपाचं, हे जे टी अशा स्वरूपाचं तुम्हाला बनलं जाते. आणि शब्द काय बनन मग, शब्द बनला त टी, टीका. झालं. एवढं नाही का सोपं उदाहरण आहे. चौथंही उदाहरण पाहून घ्या आपण. आता इथं एखादं चौथं उदाहरण पहा. चौथं उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाते का, जर आपण नाही का एखादा शब्द घेतला, मी घेतलं इथं त. ठीक आहे, त प्लस लीन, त प्लस लीन, प्लस लीन घेतला आपण. आता तचा पाय मोडलेला दाखवायचा आहे, लक्षात ठेवा. आता प्लस घेतला आपण इथं, प्लसच्या अगोदर काय दिसत आहे, त, आणि त्याच्यानंतर इथं काय दिसत आहे, ली दिसत आहे. क्लिअर झालं. आता लक्षात ठेवा पुन्हा नियम काय म्हणते, जर या तच्या समोर जर ल येत असन, तर अशा वेळेस ह्या जो त दिसत आहे ना, या तचा काय करायचा, तर तचा करायचा ल करायचा. तचा काय करायचा, ल, पाय मोडलेला आहे ना. आता मग आला इथं दिसत काय, मग तच्या समोर आपल्याला ली दिसत आहे, म्हणजे ल दिसत आहे. मग आता तचा काय करता, ल करून घ्या. केला आपण ल. ठीक आहे. आता ल केला, आणि प्लस दिसत आहे ली. शब्द तयार झाला. शब्द म्हणजे जे जोडाक्षर तयार होते ते काय म्हणजे ली अशा स्वरूपाचा. आणि पूर्ण शब्द तयार बनला तुमचावाला तल्लीन है ना, तल्लीन झाला शब्द. आणखी एक नियम पाहू आपण याच्यामध्ये. आता नियम आपण 5चं उदाहरण घेऊ. ठीक आहे. 5 उदाहरणामध्ये जसं आपण नाही का एखादा शब्द घेतला, मी घेतला एक घेतला आपण मत प्लस इथं दिसत आहे आपल्याला छी, मत प्लस छी. ठीक आहे. आता मत प्लस छी आपण घेतलं. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या म्हणजे हे जे आहे, आम्ही जे ऑफलाईन क्लासमध्ये नाही का भरपूर उदाहरणं देऊ शकतो यावर, परंतु हे आपण ऑनलाईन क्लास आहे ना. आता म्हणजे ऑनलाईन म्हटल्यापेक्षा आपण यूट्यूबवर आपण शिकवत आहे, तर त्याच्यामध्ये नाही का आपल्याला कमी वेळात जास्त लेक्चर घ्यायचं आहे, जास्त शिकवायचं आहे. म्हणूनच नाही का तुम्हाला 1-2 उदाहरण देत असतो. आणि ऑफलाईनमध्ये तर आम्ही 10-10, 15-15 उदाहरणे देऊ शकतो, म्हणजे देत असतो. तर थोडं नाही का तुम्ही पण नाही का थोडं समजून घ्या, आणि तुम्ही स्वतः
जे काही उदाहरणं तुम्हाला म्हणजे पेपरमध्ये किंवा इकडे तिकडे मिळत असेल या स्वरूपाचे, तर तुम्ही ते घ्यायचे आणि त्याच्यावर नाही का आपला अभ्यास चालू करायचा. म्हणजे तुम्हाला माझे ते भेटूनच राहिले, त्याच्या म्हणजे इथले उदाहरण तर भेटूनच राहिले, प्लस नाही का तुम्ही स्वतःही नाही काय करायचं आहे, उदाहरणं मिळून घ्यायचे आहे आणि ते सोडून पाहायचे आहे. ते जेव्हा तुम्ही म्हणजे मराठी व्याकरण असो, गणित असो किंवा इतर म्हणजे जे विषय असो, त्यावर प्रॅक्टिस करणं खूपच महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, चला मग आता मत प्लस शीवर येऊ. नियम पाप काय म्हणते. आता इथं आपण काय करणार आहे, सर्वात पहिले इथं घेतला त, ओके क्लिअर, आणि इथं घेतला छी, इथं घेतला छी. आता इथं काय दिसत आहे लक्षात ठेवा. आता इथं खूप थोडं चेंज करू आपण. काय लक्षात घ्यायचं आहे लक्षात ठेवा. इथं काय दिसत आहे, तच्या समोर है ना, तच्या समोर इथं नाही काय जसं आपण नाही काय इथं नाही काय जर घेतला छ घेतल्यापेक्षा आपण इथं हे थोडं छ नाही पाहिजे होतं, मग शी पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं शी. ओके थांबा एक मिनिट, दोन्ही कट करावं लागेल. मग इथं दिसत आहे आपल्याला शी असं पाहिजे होतं, मग प्लस शी असं पाहिजे होतं. ओके क्लिअर. मग आता आपल्याला नाही का इथून काय करायचं आहे, आता नियम काय म्हणते, जर तच्या समोर नाही का श येत असन, तच्या समोर काय येत असन, श येत असन, लक्षात ठेवायचं आहे. तर अशा वेळेस नाही काय सुद्धा बदलते आणि श सुद्धा बदलते. मग काय करायचं, तचा काय करायचा, च करायचा, तचा काय करायचा, च करायचा. ओके, आणि प्लस घ्या आणि प्लस शचा करायचा छ. ठीक आहे, तचा काय केला आपण, च केला आणि शचा काय केला तर छ केला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आपण नाही का इथं दिसत आहे, मग आपल्याला घेतं इथं लिहिला मी शी दिसत आहे. क्लिअर झालं. मग नियम काय म्हणते, तचाही चेंज करायचा आहे, तला चेंज करा. तला चेंज केलं तर काय बनणार आहे, च नियमानुसार. आणि श म्हणजे शीचा काय करायचा आहे, छी झालं, इथं छी बनला आहे. आणि दोघाला जॉईन करा म्हणजे जोडाक्षर बनवा. काय बनलं आहे, छी असा शब्द म्हणजे हे बनलेलं आहे, जोड शब्द बनलेला आहे. आता शब्द पूर्ण काय बनन मग, तर शब्द बनन मच्छी. ठीक आहे, कोणता शब्द बनणार आहे मग, मच्छी असा शब्द तुम्हाला नाही काय यामध्ये दिसते. तर हा झाला आपला तचा नियम. तच्या नियमामध्ये नाही का तुम्हाला नाही काय जे म्हणजे मला वाटते 5 उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे आणि 5 नियम आहेच. आणि प्रत्येक नियमावर, तच्या प्रत्येक नियमावर तुम्हाला एक एक उदाहरण दिलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे मचा नियम. आता कोणतं शिकत आहे आपण, मचा नियम सोपाच आहे. आता इथं लक्षात ठेवा, मचा नियम. ठीक आहे, नियम झालं मचा नियम. आता मचा नियम 2 प्रकारे शिकायचा आहे. मच्या समोर जर स्वर आला त आणि मच्या समोर व्यंजन आलं तर काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. तर एक उदाहरणच घेऊ आपण. जसं आता नाही का मी इथं एखादं उदाहरण घेतलं, एक उदाहरण घेतलं, इथं एक उदाहरण घेऊ आपण. तर उदाहरण म्हटलं तर सम प्लस आचार. ठीक आहे, सम प्लस आचार. आता सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, प्लस घ्या. प्लसच्या अगोदर काय दिसत आहे, म पाय मोडलेला राहील ना, आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे तुम्हाला, इथं आ दिसत आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला मी सांगितलं आहे मच्या म्हणजे जे प्लस आहे प्लसच्या अगोदरचं वर म्हणजे व्यंजन घ्यायचं आहे आणि प्लसच्या नंतरचं व्यंजन घ्यायचं म्हणजे व्यंजन. आता इथं स्वर दिसत आहे. आता इथं पहा, इथं म हे व्यंजन दिसत आहे आणि आ हा स्वर दिसत आहे. जर मच्या समोर नियम लक्षात ठेवायचा आहे, मच्या समोर जर स्वर आला तर तो काय करायचा, तो स्वर आहे ना म मध्ये ॲड करायचा, म मध्ये मिसळून टाकायचा. म्हणजे आपण हा जो आ आहे याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे, मिसळून. मग काय बनणार आहे, इथं मा बनणार आहे. काय बनणार आहे, मा. आणि आता पूर्ण शब्द काय बनणार आहे मग, समाचार है ना, समाचार झालं. हा झाला नियम. म्हणजे याचा अर्थ मच्या समोर जर स्वर आला, मच्या समोर कोणताही स्वर येऊ द्या, तर तो म मध्ये मिसळायचा आहे. क्लिअर. आता नियम दुसरा पाहू आपण. आता मचा नियम दुसरा पहा. आता मी एक उदाहरण घेतलं इथं, सम पाय मोडलेला आहे, सम प्लस भाजी. इथं असा शब्द दिला आहे, सम प्लस भाजी. हा शब्द तुमच्यासमोर दिलेला आहे, सम प्लस भाजी. आता नियमानुसार आपला तोच. सर्वात पहिले काय घ्यायचं आहे, प्लस घ्या. प्लसच्या अगोदर काय दिसत आहे आपल्याला, म दिसत आहे. प्लसच्या नंतर काय दिसत आहे आपल्याला, भा दिसत आहे. क्लिअर झालं.
आता लक्षात ठेवा, आता मच्या समोर तर नाही का आपल्याला व्यंजन दिसत आहे. भ हे काय झालं, व्यंजन झालं. आ काय होता, स्वर होता, पण भा काय झाला, व्यंजन झालं. मग अशा वेळेस नाही का थोडं लक्षात ठेवायचं, मच्या समोर कोणतंही व्यंजन आलं तर अशा वेळेस नाही का आपण मचा अनुस्वार करायचा, मचा अनुस्वार करायचा, आणि तो जो अनुस्वार आहे मच्या अगोदरचं जे अक्षर दिसत आहे त्यावर नाही का द्यायचं आहे. उदाहरणार्थ पहा, इथं मच्या समोर काय दिसत आहे आपल्याला, भा दिसत आहे, म्हणून मचा आपण अनुस्वार केला. आणि मचा अनुस्वार करून तो नाही का कशावर दिला, आपण स वर द्यायचा, अनुस्वार स वर द्यायचा. लक्षात ठेवा, मग आपण करून पाहू. आता मच्या समोर भ दिसत आहे म्हणून आपण याला नाही का मचा काय केला, अनुस्वार. हा म्हणजे अनुस्वार म्हणजे बिंदू आहे ना, आपण बिंदूचे 2 प्रकार शिकलो होतो वगैरे, ते तुम्हाला लक्षात येईल. आता याला आपण कोणसामध्ये नाव लिहून घेऊ, अनुस्वार. अनुस्वार केला, ठीक आहे. आणि हा अनुस्वार आता स वर द्यायचा आहे मच्या अगोदर, म्हणजे इथं म आहे ना, ह्या मच्या अगोदर नाही का तुम्हाला नाही का इथं स वर द्यायचा आहे. म्हणजे आता इथं कसं बनन, जसा सम भाजी झाला, संभाजी हा शब्द तिथं बनला, संभाजी है ना. म्हणजे सम मच्या समोर जसं व्यंजन आलं तसंच नाही का मचा अनुस्वार करणे, आणि मच्या अगोदरचं जे कोणतं एखादं अक्षर असेल त्याच्यावर नाही का तो अनुस्वार देऊन देणे झालं. म्हणून सम प्लस भाजी म्हणजे संभाजी. ओके, क्लिअर. आता आपल्याला पाहू म्हणजे छचा नियम, व्यंजन संधीमध्ये एक आखरीचा आहे तो प्रकार, तो पण नाही का शिकायचा. सो एकदम इझी आहे. आता इथं पहा, छचा नियम, छचा नियम, छचा नियम. आता छचा नियमामध्ये लक्षात ठेवा काय आहे, एखादं उदाहरण घेऊ आपण. आता इथं पहा, मी लिहिलं रत्न प्लस छाया, ओके, रत्न प्लस छाया, हे तुमच्यासमोर नाही का उदाहरण आलं. आता सर्वात इथं नाही का आपल्याला नाही का आता ते प्लस घ्या, इकडे हे कळा, ते काही गरज नाही आहे. आता आपण काय करणार आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, प्लसच्या अगोदर नाही का तुम्हाला नाही काय रत्न न मध्ये अ दिसत आहे, म्हणजे स्वर दिसत आहे. कारण याचा पाय मोडलेला आहे का, नाही. मग जर पाय मोडलेला नसेल तर त्याच्यामध्ये अ हा स्वर आहे, एवढं लक्षात आलं आपल्याला. आणि लक्षात ठेवायचं आहे, जर कोणत्याही स्वराच्या समोर जर छ येत असेल, अ जो दिसत आहे ना, अ दिसत आहे आपल्याला. आता अच्या समोर काय दिसत आहे तुम्हाला, अ हा स्वर आहे, आणि या स्वराच्या समोर काय दिसत आहे, छ दिसत आहे. तर अशा वेळेस फक्त नाही का हा जो छ आहे ना, या छचा नाही काय असा स्वरूपाचं आपण नाही का छचा काय करायचं आहे, असा छा करायचा आहे, झाला छा. छचा छा करायचा, बस च लावून द्यायचा आहे. आणि मग आता इथं उदाहरण पहा काय बनणार आहे. मग हे रत्न छाया झालं, हे तुमचं हे रत्नछाया हे उदाहरण. आता लक्षात ठेवा, हे जे उदाहरणं होते, जसं नाही की मी तुम्हाला प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिका व्यंजन संधी, त्याच्यानंतर तचा नियम, मचा नियम आणि आपण छचा नियम शिकलो, हे व्यंजन संधीमध्ये येते. आणि व्यंजन संधी हा या टॉपिकवर बरेच नाही का प्रश्न म्हणजे आयोगानं म्हणा किंवा नाही का इतर एक्झामनं विचारलेले आहे. तर तुम्ही नाही का यावर नाही का थोडा चांगली मेहनत करा, चांगले पाठ करा, आणि लक्षात घ्या. तुम्हाला आणखी सोपं करून दाखवायचे प्रयत्न केलेले आहे आम्ही, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर काय करायचं आहे, मीच तुम्हाला थँक्यू म्हणत आहे, बरं, ठीक आहे. शेअर वगैरे हे तुमच्यावर डिपेंड करते, तुम्हाला शेअर करायचं आहे, याच्यावर काही सबस्क्राईब करायचं आहे हे आम्ही म्हणणार नाही आहे. कारण नाही काय, जर तुम्हाला मनातून लेक्चर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच नाही का, तुम्ही विद्यार्थी आहे तर तुम्हाला नाही का समजते कोणाचं म्हणजे कोणतं लेक्चर शेअर करायचं आहे, आपल्या मित्रांचा फायदा कसा करून घ्यायचा आहे हे तुम्हाला समजते. म्हणून मी तुम्हाला आग्रह नाही करणार आहे का माझं नाही का लेक्चर तुम्हाला आवडलं बा म्हणून शेअर करा. हे तुमच्या मनाला भिडलं जर असेल तर नक्की तुम्ही शेअर करू शकता, ठीक आहे. आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणतो. थँक्यू.